रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नाशिककरांनी नाशिकमध्ये अनोखं आंदोलन सुरू केलं। खड्ड्यातून सुखरूप जाणाऱ्या वाहनधारकांचा आंदोलकांकडून सत्कार करण्यात येतोय। दुसरीकडे खड्ड्यांमुळे अपघात झाला तर उपचारासाठी डॉक्टरांचं पथक देखील आंदोलकांनी सोबत ठेवलं। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। कधी काळी खड्डेमुक्त शहर असलेल्या नाशिकमध्ये आता रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि याच मुद्द्याला धरून नाशिकमध्ये काही नागरिकांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे अशा स्वरूपाचं या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केलं जात आहे। व्हीलचेअरवर या ठिकाणी जे अपघातात त्यांची वेळ जशी येते चालण्याची अगदी तशा स्वरूपाचं या ठिकाणी करण्यात आलंय। डॉक्टरांचं देखील पथक आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की ज्यांचे अपघात होत नाहीये, जे सुखरूप त्यातनं या सगळे खड्डे पास करून जात आहेत त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत। खड्डे खूप झाले आता, त्याच्यामुळे खूप असं त्रास होतो जाण्या येण्यासाठी आणि खड्डे पण खूप असे गाडी कधी कधी गाडी एकदम जोरात पण आदळल्या जाते, लक्षात पण येत नाही असं चालताना। अनेक वेळा निवेदन देऊन देखील महानगरपालिका प्रशासन या आमच्या भागामध्ये दुर्लक्ष करते आणि आमच्या भागातील रहिवाशांना या खड्ड्यातनं खडांतर प्रवास करून रुग्णाच्या भूमिकेमध्ये हॉस्पिटलमध्ये जावं लागतं। हे सरकार रोज नवीन नवीन योजना जाहीर करून करोडो रुपयाची उधळपट्टी करत आहे आणि या खड्ड्यांमुळे रोज लोक पडत आहे। तर याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे ॲम्ब्युलन्स सेवा असेल, गाड्या तुटल्या तर त्याच्यासाठी रिपेअर करायला गॅरेजची सेवा असेल, ही सगळी सेवा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। गेल्या 5 ते 7 वर्षापासून आम्ही या गोष्टींचा, या खड्ड्यांचा पाठपुरावा आम्ही करत आहोत, परंतु या ठिकाणी कोणीच पुढाकार घेऊन किंवा ग्राउंड लेवलवरती उतरून कोणीच काम करायला तयार नाही। प्रशासनाच्या या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।